नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 30वी, विषय आहे गणित, घटक आहे भागाकार संकल्पना, पान नंबर 69 व 70। या घटकाची अध्ययन निष्पत्ती ही याप्रमाणे सांगता येईल आणि ही माझी ओळख। मुलांनो, आज आपण आपल्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील भागाकार संकल्पना पाहणार आहोत। मागील पाठात आपण भागाकार म्हणजे समान वाटणी करणे हे पाहिले आहे। त्याचबरोबर पान नंबर 68 वरील गट कसे करायचे, वाटे कसे करायचे, गट किंवा वाटे करणे म्हणजे भागाकार हेही पाहिले आहे। आज आपण 69 व 70 पानावरील भागाकार संकल्पना पाहणार आहोत। हे पहा, ही आहे एक सारणी। या सारणीमध्ये आपण रिकाम्या जागा पूर्ण करून घेऊयात। चित्रात वाटे दाखवा व सारणी पूर्ण करा। यामध्ये प्रत्येक रकान्यात 10 काकड्या दिलेल्या आहेत। हे पहा, पहिल्या रकान्यात एकूण काकड्या 10 दिलेल्या आहेत। त्या 10 पैकी एका वाट्यात एक काकडी याप्रमाणे वाटे करायचे आहेत। इथे एक वाटा करून दाखवलेला आहे। आपण पुढील वाटे करूयात। बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि पहिला वाटा केलेला एक 10, असे एकूण 10 वाटे झाले। म्हणून आपण एकूण वाटे या ठिकाणी 10 असे लिहिणार आहोत। आता याचप्रमाणे दुसऱ्या रकान्यात देखील एकूण काकड्या 10 आहेत आणि आपल्याला एका वाट्यामध्ये 2 काकड्या घ्यावयाच्या आहेत। इथे पहिल्यांदा 2 काकड्यांचा एक वाटा हे करून दाखवलेले आहे। त्याचप्रमाणे आपण पुढील वाटे देखील करूयात। बघा बरं, 1 2 3 4 आणि पहिला एक, असे मिळून 5 वाटे झाले। म्हणून आपलं उत्तर आलं 5। आपण एकूण वाटे या रकान्यामध्ये लिहिले आहे। त्याचप्रमाणे या तिसऱ्या रकान्यात देखील एकूण काकड्या 10 आहेत आणि एका वाट्यात आपल्याला 5 काकड्या करायच्या आहेत। आता बघा, 1 2 याप्रमाणे 2 वाटे होतात 5 काकड्यांचे मिळून, म्हणून एकूण वाटे आले 2। त्याच पद्धतीने खालील रकान्यामध्ये देखील 10 काकड्या आहेत। एका वाट्यात आपल्याला 10 काकड्या घ्यायच्या आहेत। मग किती वाटे होतील बरं? बघा बरं, एकच वाटा होतो। म्हणून एकूण वाटे या रकान्यामध्ये 1 हे आपलं उत्तर आलं। अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये ही सारणी पूर्ण करा। या ताई 12 मुलांचा खेळ घेत होत्या। त्या म्हणाल्या, चला आपण गट तयार करण्याचा खेळ खेळूया। मी बोटांनी खूण करीन, तितक्या जणांचा गट करायचा बरं। मग ताईंनी हाताची 4 बोटे वर केली। किती गट झाले बरं? पाहूयात। आता आपण समान वाटे करूयात। 4 जणांचा एक गट करूयात। 1 2 3 असे आपले 3 गट झाले। म्हणून आपलं उत्तर आलं 3 असं। ठीक आहे। त्यानंतर ताईंनी हाताने खूण केली 3ची। किती गट झाले बरं? आपण मोजूयात। 3चा एक गट करायचा। 1 2 3 4 असे एकूण आपले 4 गट झाले। म्हणून आपलं उत्तर आलं 4। त्याच पद्धतीने ताईंनी हाताने खूण केली 2ची। किती गट झाले? मोजूयात आपण। 2 मुलांचे गट करूयात। 1 2 3 4 5 6 असे एकूण 6 गट झाले। म्हणून आपलं उत्तर आलं 6। समजलं मित्रांनो? समान गट करणे म्हणजे देखील भागाकार। आता आपण एक उदाहरण पाहूयात। एका खोक्यात 6 लाडू मावतात, तर 48 लाडू भरण्यासाठी किती खोकी लागतील? शोधा पाहू। याचा आता आपण उत्तर काढूयात। आपल्याकडे एकूण लाडू 48 आहेत
आणि एका खोक्यामध्ये 6 लाडू मावतात. मग आपल्याला खोके किती लागतील? बघा, हे आपल्याकडे आहेत 48 लाडू. याचे आपण 6चे गट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8. आपले गट झाले 8. म्हणजेच आपल्याला 8 खोकी लागतील. याचं उत्तर आलं 8. हे उत्तर आपण या खोक्यांची संख्या या रकान्यात लिहूया. आता दुसरे उदाहरण पहा. एका खोक्यात 10 फरशा बसतात. खोलीला एकूण 60 फरशा बसवायच्या आहेत. फरशांची किती खोकी आणावी लागतील? बघा आपल्याकडे एकूण फरशा लागणार आहेत 60 आणि एका खोक्यामध्ये 10 फरशा असतात. मग एकूण खोकी किती लागतील बरं? पहा, मी इथे 60 फरशा घेतलेल्या आहेत. मग आपल्याला इथे 10चे गट करावे लागणार. बघा, 1 2 3 4 5 6. एकूण गट झाले 6. म्हणजेच आपल्याला खोकी लागतील 6. म्हणजे या गणिताचं उत्तर आलं 6. हे उत्तर याच्यातील खोक्यांची संख्या या रकान्यात लिहायची आहे. तिसरे उदाहरण पहा. एका मेणबत्तीच्या खोक्यात 8 मेणबत्त्या मावतात. तर 24 मेणबत्त्या भरण्यासाठी किती खोकी लागतील? बघा, याप्रमाणे मी येथे 24 मेणबत्त्या घेतल्या आहेत. त्याचे आपण 8चे गट करूयात. 1 2 3. 8चे गट याप्रमाणे 3 गट झाले. म्हणून आपल्याला 3 खोकी लागतील. याचं उत्तर 3 आले. लक्षात ठेवा मित्रांनो, वस्तुसमूहातील वस्तूंचे समान गट करणे म्हणजे भागाकार. आता आपण एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे हे पाहणार आहोत. तुम्हाला इथे 8 फुले दिसत आहेत की नाही? या 8 फुलांमधून दरवेळी 2 फुले आपण काढून घेऊयात. बघा, 8 फुलांमधून पहिल्या वेळी 2 फुले काढली. 8 वजा 2 बरोबर 6. 6 फुले राहिली. आता 6 फुलांमधून दुसऱ्या वेळी 2 फुले काढली. 6 वजा 2 बरोबर 4. 4 फुले राहिली. आता या 4 फुलांमधून तिसऱ्या वेळी 2 फुलं काढली. 4 वजा 2 बरोबर 2. 2 फुले राहिली. त्यानंतर 2 फुलांमधून चौथ्या वेळी 2 फुले काढली. 2 वजा 2 बरोबर 0. फुले शिल्लकच राहिली नाहीत. म्हणजे 0 फुले राहिली. म्हणजेच काय मुलांनो, 8 फुलातून आपण प्रत्येक वेळी 2 फुले काढण्याची क्रिया किती वेळा केली? 4 वेळा. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त 4 वेळा करता आली. याला देखील भागाकारच म्हणायचं. वस्तूंच्या संख्येतून एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे म्हणजेही भागाकार. नेहमी लक्षात ठेवा. आता एक गणित मी तुम्हाला सोडवायला देणार आहे. स्वाध्याय म्हणून नंदूला डॉक्टरांनी 15 गोळ्या दिल्या. रोज 3 याप्रमाणे त्याला किती दिवस घ्याव्या लागतील? हे वरीलप्रमाणे चित्रे काढून दाखवा. वरीलप्रमाणे म्हणजेच आपण जे गुलाबाच्या फुलांचं उदाहरण पाहिलं त्याप्रमाणे चित्रे काढून दाखवायचं आहे. हे तुम्ही वहीमध्ये लिहून सोडवून तुमच्या शिक्षकांना दाखवा. धन्यवाद बालमित्रांनो.